भाजपची मोठी ताकद आता वाटताना दिसते. एकंदरीत जिल्ह्यातले मोठमोठाले कार्यक्रम होताना दिसते. एकंदरीतच या सगळ्या गोष्टी आगामी काळामध्ये 2029 पर्यंत अशा या मोठमोठाले कार्यक्रम झाले तर त्याचा कितपत फायदा होऊ शकतो? हे भारतीय जनता पक्ष फक्त सातारा जिल्ह्यामध्ये वाढतो असं नाही, अख्ख्या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचा विस्तार होताना आपण बघतोय. आणि सातारा जिल्हा एक यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा जिल्हा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. त्या जिल्ह्यामध्ये आता यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार भारतीय जनता पक्ष पुढे घेऊन जातोय अशी लोकांची मानसिकता झालेली आहे. तर लोक आता भारतीय जनता पक्षासोबत जोडतात आपण बघतोय. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षमय जिल्हा होताना आपल्याला दिसेल. जयकुमार गोरे आणि मकरंद अमानचं जुळलंय का? नाही, आमचं जुळायला आमचं वाकडच नाही आहे काय. पहिला मला काय जुळतं कधी फाटलं असलं तर आमचं कधी फाटलेलंच नाही. आमच्या मध्ये काय मतभेदच नाही. म्हणजे आम्ही पक्ष म्हणून वेगवेगळे आहोत. त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे, मला माझा पक्ष वाढवायचा अधिकार आहे. त्यामुळे पक्ष वाढवण्याच्या अधिकारात आमची लढाई कधी मध्ये होते, पण सरकार होणार एकत्र.